Dear friends, today we are going to discuss here heat. It is a very small topic here, but very important. And in this topic, so many numericals are there, which are very difficult one. अतिशय मोठमोठे असे न्यूमेरिकल्स आहेत. तर हीट आपण सुरू केल्यानंतर पहिल्यांदा माझा प्रश्न असा आहे, आपण तुमच्यासमोर प्रॅक्टिकल करणारच आहे. बिफोर दॅट वन क्वेश्चन अरायजेस, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर? हीट आणि टेम्परेचर मध्ये काय फरक आहे सांगता येईल का कोणाला? हीट काय आहे आणि टेम्परेचर काय? हीट मीन्स इट इज फॉर्म ऑफ एनर्जी. हीट काय आहे? फॉर्म ऑफ एनर्जी. अँड टेम्परेचर याचा अर्थ काय? जस्ट वी हॅव टू से दॅट whether one object is there, it is hot or cold. एखादी वस्तू हॉट आहे का कोल्ड आहे हे कशाच्या साह्याने कळतं आपल्याला? टेम्परेचरच्या साह्याने कळतं. ओके, सो दोघांचा फरक आहे. अँड हीट इज मेजर्ड इन जूल. हीट कशात मोजलं जातं? जूल मध्ये किंवा कॅलरी मध्ये. लक्षात घ्या, हीट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ जूल और कॅलरी. टेम्परेचर इज मेजर्ड इन डिग्री सेल्सिअस, फॅरेनहाइट और केल्विन. असे 3 युनिट्स त्याचे आहेत. केल्विन. आता तुमच्या समोर जे दिसतं थर्मोमीटर, इट इज मेजर्ड इन सेल्सिअस. ते कशाच्या साह्याने मोजू शकतो आपण? सेल्सिअस. तिथे एक थर्मोमीटर आहे. तुमच्या समोर हे एक थर्मोमीटर आहे. इथे तुम्हाला दाखवू शकतो मी. दोन्ही पण याच्यात दाखवलेलं आहे. फॅरेनहाइट आणि सेल्सिअस दोघांचं कॉम्बिनेशन आहे. पहा आता इथं एका साईडला सी आहे, दुसऱ्या साईडला एफ आहे. पहा म्हणजेच काय? सी. आता किती आहे बाबा? 24 डिग्री सेल्सिअस काय आहे आता? टेम्परेचर. त्याच वेळी इकडं फॅरेनहाइट सुद्धा दिलाय आणि फॅरेनहाइटच्या संदर्भात बघा 72 फॅरेनहाइट आहे बघा. लक्षात घ्या, केल्विनची सुरुवात कुठून होते माहितीये का? 0 डिग्री सेल्सिअस जर असेल तर 273 केल्विन पासून सुरू होते. लक्षात घ्या, किती असतं पहिल्यांदा? 273 पासूनच पुढे. समजा 275 केल्विन असं म्हणाले. टेम्परेचर किती असतं त्यावेळी? फक्त 2 डिग्री सेल्सिअस. का? 73 ला 0, 74 ला 1, 75 ला 2. हे लक्षात घ्या. तर दोघांचा फरक लक्षात आला. अँड हीट अँड टेम्परेचर झाल्यानंतर आज आपल्याला काय पाहायचं आहे? लॅटेंट हीट पाहायचं आहे. हीट, लॅटेंट हीट. त्यासाठी तुमच्या समोर ऍपरेटस दिसतं. आपण हे एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने चेक करूया. तुम्ही आईस्क्रीम वगैरे खात असता, तुम्ही खात असताना लक्षात येतं हॉट आहे का कोल्ड आहे? त्याला कोल्ड का म्हणलं सांगा बघू? का कोल्ड म्हणायचं? वाय द आईस्क्रीम इज कोल्ड? किंवा आईस, इट आईस इज ऑल्सो कोल्ड. का कोल्ड आहे? कसं ठरवतो आपण? साधं सिंपल आहे. इफ द टेम्परेचर ऑफ गिव्हन मटेरियल इज लेस दॅन अवर बॉडी टेम्परेचर, दिलेल्या ऑब्जेक्टचं जर टेम्परेचर आपल्या बॉडी टेम्परेचरपेक्षा कमी असेल तर ते काय असतं? कोल्ड असतं. 37 डिग्री सेल्सिअस कमी असेल तर ते आपल्याला कोल्ड वाटतं आणि 37 पेक्षा जास्त असेल तर ते आपल्याला हॉट लागतं. सरळ आहे. तुम्ही बघा 50 डिग्री सेल्सिअसची वस्तू घ्या, चटका बसतो किंवा तुम्हाला ते हॉट वाटायला लागतं. का? तर डिपेंड्स अपॉन अवर बॉडी टेम्परेचर. सो लॅटेंट हीट म्हणजे काय? तर आपण पाहतो इथं. त्यासाठी काय काय करायचं आहे? टेक आईस अँड बर्नर आणि थर्मोमीटर आहे. डायरेक्ट मी ठेवतो, वेळ जाईल नाही तर. सो इनिशियली बिफोर हीटेड द टेम्परेचर ऑफ आईस इज अबाउट -10 डिग्री सेल्सिअस. किती असतं माहिती का त्याचं टेम्परेचर? -10 डिग्री सेल्सिअस. 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत असतं. म्हणजे बर्फाचं टेम्परेचर हे सुरुवातीला किती आहे? मायनस मध्ये आहे, 0 पेक्षाही कमी आहे. आणि तो अप्रॉक्सिमेटली किती असतो? -10. आता आपण टेम्परेचर देण्यास सुरुवात केलेली आहे. हळूहळू टेम्परेचर वाढणार आहे आणि 0 पर्यंत आलेलं आहे ऑलरेडी. आता 0 पर्यंत येण्यासाठी त्याला साधारणपणे किती वेळ लागतं? तर त्याला 2 ते 4 मिनिट लागतं. किती? 2 ते 4 मिनिट. आता त्याचं टेम्परेचर किती आहे पहा? 0 डिग्री सेल्सिअसला आहे. अँड नाऊ जस्ट हिटेड इट. आपण उष्णता देतोय. आपण इथं ग्राफच्या सहाय्याने पण ते व्हेरीफाय करूया. सो इनिशियली एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ते तिकडे चालू असेल, आपण इकडे करूया. तर इथं हे जे खाली आहे ते टाइम असणार आहे. दिस इज अ टाइम. अँड व्हॉट अबाउट? आणि या बाजूला सुरुवातीला आपण 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि लास्ट किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण काय घेतलेलं आहे? वाय ऍक्सिस वर घेतलेलं आहे. सुरुवातीला हिअर इथे हा जो आहे -10 म्हणलेला आहे ना, हा 10 आहे, 0 आहे. 0च्या खाली काय असणार आहे? मायनस असणार आहे. सो इथे जे आपण मानलं तर हा पॉइंट ए मानायचा. विच वन? पॉइंट ए. ऍट पॉइंट ए इट इज इन द आईस स्टेट.
नाव टेम्परेचर इज गिव्हन टू दॅट वन. आपण ह्याला टेम्परेचर देतोय. आता हे टेम्परेचर देत असताना याचं वैशिष्ट्य सांगतो. व्हेन वी हीटेड धिस आईस इट कम्स टू 0. मायनस मधनं कुठे येणार आहे आता ते 0 पर्यंत. देन द वॉटर व्हॉटेवर वॉटरच्या ऐवजी काय येते ऑलरेडी येतात बर्फ आहे. आईस इज देअर. ऑल आईस गेट्स हीटेड. आता काय होणार आहे सगळा बर्फ हा वितळणार आहे. मग सगळे बर्फ वितळत असताना टेम्परेचर किती असेल काय होईल आता टेम्परेचरचं. टेम्परेचर स्टील 0 डिग्री सेल्सिअस. लक्षात घ्या मी काय बोलतो. सगळा बर्फ जो आहे ना सगळा कण शेवटचा कण बर्फाचा हा पाण्यात रूपांतर होईपर्यंत याचं टेम्परेचर किती दाखवतं 0 डिग्री सेल्सिअस. हा लक्षात घ्या. काय until all the ice convert into water the temperature remains how much 0 डिग्री सेल्सिअस. आणि ह्याला साधारण 2-3 मिनिट 4 मिनिट गेले असं समजूया. तर ए पासून आता बी पर्यंत आलो आपण. ए टू बी. दिस इज ए टू बी. ऑल आईस टर्न इनटू वॉटर. स्टील 0. बघा 0 आहे म्हणूनच असा सरळ रेषेवर आहे म्हणून तर हा किती दाखवला 0. आता अजून वेळ आहे. सगळा बर्फ झालेला नाहीये. मग त्यासाठी याला काय करायचं असतं आपण थोडं जास्त उष्णता नाही त्यामुळं. आणि आता जवळपास काय झालेलं आहे सगळं बर्फ आता विरघळत आहे. अजून त्याचे 4-5 कण आहेत. अजून 2-3 मिनिट लागेल त्याला. हा तर लक्षात काय घ्यायचं बघा. तुम्हाला काही पॉइंट सांगतो. द टेम्परेचर ऑफ मिक्सचर. मिक्सचर म्हणजे कोणाकोणाचं. इट कंटेन्स वॉटर ॲज वेल ॲज आईस. दॅट इज मिक्सचर. द टेम्परेचर ऑफ मिक्सचर रिमेन्स 0 डिग्री सेल्सिअस टिल द आईस मेल्ट कम्प्लिटली. संपूर्ण बर्फाचं रूपांतर होईपर्यंत ते किती दाखवत आहे 0 डिग्री सेल्सिअस. आफ्टर देन आता आपण कंटिन्यू करणार आहे. कधी कंटिन्यू करणार आहे सगळ्या बर्फाचं रूपांतर पाण्यात झाल्यानंतर सुद्धा आपण त्याला हीट कंटिन्यू करणार आहे. हीट तसंच देणारच आहे आपण. बघूया अजून थोडा वेळ आहे. मग याच्यावरून एक लक्षात येते व्हॉट इज द मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस. तुम्हाला येणारा प्रश्न पेपरसाठी. द मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस इज 0 डिग्री सेल्सिअस. मेल्टिंग म्हणजे काय पहिल्यांदा सांगता येईल तुम्हाला. व्हॉट इज मेल्टिंग. द सॉलिड स्टेट turn into liquid state that is called melting. The solid state turn into liquid state that is called melting. And what is melting point? दोन शब्द आहेत बघा मेल्टिंग आणि मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग म्हणजे सांगितलं. आता मेल्टिंग पॉइंट मध्ये कसा बदल होतो बघा. द टेम्परेचर at which again solid state converted into liquid state is called as a melting point. दोन डेफिनेशन आले मेल्टिंग आणि मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग मध्ये टेम्परेचरचा काही संबंध नाही पण मेल्टिंग पॉइंट मध्ये काय येतो टेम्परेचरचा संबंध येतो. अशा दोन गोष्टी झाल्या. आता हे मेल्ट होत आहे अजून त्यामुळे ह्याचं टेम्परेचर स्टील किती दाखवत आहे 0 डिग्री सेल्सिअस. आता माझा एक साधा प्रश्न आहे तुम्हाला. वेअर दॅट एनर्जी गोज इफ टेम्परेचर इज नॉट इन्क्रीजेस. टेम्परेचर वाढलं नाही म्हणजे ती उष्णता गेली कुठे. आता गेली कुठे उष्णता कुठे गेली. गॅसेस मध्ये कसं झालं उष्णता कुठे गेलं मग वाया गेलं का. आपण इतक्या वेळपासून उष्णता देतोय ते कुठं त्याचं युटिलायझेशन झालं पाहिजे ना. कुठं तर त्याचा वापर झाला पाहिजे पण झालेलं नाही. म्हणजे नेमकं काय झालं असेल त्याच्या मागचं कारण असं आहे. ऍक्च्युअली इन द आईस मीन्स फॉर्म ऑफ वॉटर. हाऊ इट इज फॉर्म्स मेड अप ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन. कशापासून वॉटर तयार होत असतं हायड्रोजन. इथं दाखवतो तोपर्यंत हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ओके हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हायड्रोजन 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन याच्यापासून तयार होत असतं. अँड लक्षात घ्या हायड्रोजन ऍक्ट ॲज पॉझिटिव्ह चार्ज. हायड्रोजन काय असतो हा पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि ऑक्सिजन हा निगेटिव्ह चार्ज असतो. लक्षात घ्या. सो त्याचं एक बॉन्ड तयार होतं. म्हणजे कसं समजा हा ऑक्सिजन आहे त्याचे सोबती 2 काय असतात ते हायड्रोजन असतात. हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह हे पॉझिटिव्ह. हा पॉझिटिव्ह काय करतो इकडे असणाऱ्या ऑक्सिजनला अट्रॅक्ट करतो. दुसरा एक ऑक्सिजनचे कण असतात तिथं. दुसऱ्या ऑक्सिजनला अट्रॅक्ट करत 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 कसं हा एक हेक्सागोनल फॉर्म तयार होतो. कसा हेक्सागोनल. ओके आणि तो एवढा स्ट्रॉंग होतो की तो मूव्ह होत नाही. तो काय होत नाही मूव्ह होत नाही बर्फाच्या त्या ह्याच्यामध्ये. आता पाणी झालेलं आहे पूर्णपणे. टेम्परेचर वाढताना तो बंद दिसेल तोपर्यंत सांगतोय. तर एक असा काय झाला हेक्सागोनल फॉर्म झाला आणि तो अजिबात हलत नाही. बट व्हेन वी हीटेड जेव्हा उष्णता देतोय
उष्णता देतोय याचा अर्थ कायनॅटिक एनर्जी निर्माण होतं त्याच्यामध्ये. काय निर्माण होतं? कायनॅटिक एनर्जी. कायनॅटिक मीन्स मोशन. सो याच्यातले जे कण आहेत ते मोशन मध्ये येतात. कोणाचे? हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे. आणि ते मोशन मध्ये येऊन काय होतं? एकदा ब्रेक होतो तो असा. असा जो बॉन्ड तयार झालाय की नाही तो ब्रेक झाला. ब्रेक झाल्यानंतर हळूहळू हळू काय होण्यास सुरुवात होत असते? ते जे बर्फाचे कण आहे त्या बर्फाच्या कणाचं रूपांतर पाण्यामध्ये होण्यास रूपांतर होते. म्हणून बर्फाच्या कणांचे स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्यांच्यामध्ये. जो स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो ब्रेक करण्यासाठी कशाची गरज लागली? तिथे हीटची गरज लागली. जे आपण 5-10 मिनिटं उष्णता देतोय ती उष्णता कशासाठी वापरली गेली? टू ब्रेक द बॉन्ड. कोणाला ब्रेक करण्यासाठी? त्या बॉन्ड्सना ब्रेक करण्यासाठी वापरला गेला. लक्षात आलं? अशा रीतीने त्या उष्णतेमुळे टेम्परेचर मध्ये वाढ झालेली नाही. नो टेम्परेचर इन्क्रीजेस बिकॉज ओनली दॅट हीट प्रोव्हाइडेड टू ब्रेक द बॉन्ड बिटवीन हायड्रोजन. लक्षात आलं? आता पाणी तयार झालं. वन्स इट टर्न इनटू वॉटर अँड इफ वी कंटिन्यू हिटिंग. आपण आता काय करणार आहे? त्याला कंटिन्यू हिट करतोय. बघा स्टार्ट झालेलं आहे. वेन वी कंटिन्यू हिट द टेम्परेचर रायजेस. आणि तुम्हाला बघायचं असेल तर जवळ येऊन बघू शकता. टेम्परेचर 10 इथे 10 मायनस होता. 0, 10, 20, 30. आता टेम्परेचर कितीवर गेलेलं आहे? 30 डिग्री सेल्सिअस आहे. पण म्हणजे काय होत आहे आता? टेम्परेचर गोज ऑन रायजेस वन्स इट टर्न इनटू वॉटर. म्हणजे एक लक्षात काय आलं पहा. तुम्हाला पेपरला काय तुम्ही 3 मार्काला हा ग्राफ विचारला जातो. ग्राफ देतात ते आणि आलं ना पेपरला एक्सप्लेन दिस ग्राफ म्हणून देतात. मग काय लिहिणार तुम्ही? A to B. At A there is a mixture. What is the temperature of that mixture? 0 degree Celsius. From A to B काय होतं? A to B that all ice turn into water and the temperature remains 0 degree Celsius. At B there is just water. फक्त तिथं काय आहे? आता पाणी आहे. ओके. अँड द टेम्परेचर ऑफ वॉटर रायजेस. आता टेम्परेचर काय होत आहे? राईज होत आहे. आणि आता कितीवर गेलंय पाहते? टेम्परेचर किती आहे आता बघा? 55, 50 पर्यंत गेलेलं आहे. म्हणजेच काय होत आहे? आता टेम्परेचर रायजेस. सो तुम्ही आता ग्राफ काढणार आहे. परत बघूया आता नेक्स्ट ग्राफ कसा आहे. बघा आता काय काय लक्षात आलं तुमच्या? ऍट ए तो काय आहे? मिक्सचर ऑफ आईस अँड वॉटर. A to B all ice turn into water. What is the temperature for that? 0 degree Celsius. Now at B there is just water. आता फक्त तिथं पाणी आहे. When we continue to heat, त्याला आपण उष्णता कंटिन्यू केलं तर काय झालं? ते rises the temperature of water. त्या पाण्याचं तापमान आता हळूहळू वाढताना दिसत आहे. हा कितीपर्यंत वाढेल सांगा बघू? आता 60च्या जवळपास गेला. असंच वाढत जाणार आहे. आता त्यावरून आपण पुढे जातोय. द टेम्परेचर ऑफ वॉटर. आता वॉटरचं टेम्परेचर आहे गोज अप टू नाव 100 डिग्री सेल्सिअस. कुठपर्यंत जाणार आहे? 100. बघूया आता आपण. A to B झालं. आता इथून हा राईज होईल. बघा कसा जाईल? बघा सांगा. इन्क्लाइन जाईल का नाही? असा जाईल पहा. 100 इथपर्यंत. सो दिस इज रायजेस लाईक दिस. हा हळूहळू हळूहळू वाढत गेला आणि त्याच्यासाठी लागणारा वेळ बघा 4 ते 10. किती वेळ लागला अंदाजे? येतं 10 मधून 4 मिनिट वजा करा 6 मिनिट. 6 नाही एवढाच नाही फिक्स. तो कमी जास्त असू शकतो. पण लक्षात घ्या. सो फर्स्ट ऑफ ऑल A to B. नाउ B to C जाणार आहे. अँड दिस इज पॉइंट 100 इथं आहे का? दिस इज नाउ पॉइंट C. अजून आपल्याकडे तेवढा झालेलं नाही आहे. लक्षात घ्या. वाढेल तो. आपण पुढचं डिस्कस करतोय. आता सध्या 65 वर आलेला आहे. तो अजून 5 मिनिट लागेल पण आपण एक्सप्लेन करूया. सो व्हॉट दिस ग्राफ रिप्रेझेंट्स. आता ग्राफ मध्ये काय लक्षात आलं पहा. लाईन AB हे पेपरला येणार आहे. लक्षात घ्या. लाईन AB रिप्रेझेंटेशन ऑफ कन्व्हर्जन ऑफ आईस इनटू वॉटर. लाईन AB काय दाखवतो? तुम्हाला प्रश्न हाच पडतो 1 मार्काला. व्हॉट लाईन AB रिप्रेझेंट? लाईन AB रिप्रेझेंट्स द कन्व्हर्जन ऑफ आईस इनटू वॉटर. आईसचं वॉटर मध्ये कन्वर्ट होताना ते दाखवतं. आफ्टर दॅट अँड व्हॉट इज द टेम्परेचर ऍट दॅट टाइम? त्यावेळी टेम्परेचर किती असतं? 0 डिग्री सेल्सिअस. आफ्टर तुम्हाला आता सांगितलं why temperature is not increases. का तापमान वाढलं नाही? Because there is a strong bond between hydrogen and oxygen. Okay, that is hexagonal bond
and that does not move once we heated that used for breaking the bond. त्या ब्रेकला म्हणजेच आईस काय केला, absorb the heat to break the bond. बॉन्ड ब्रेक झाला आणि सगळं आता पाण्यात रूपांतर झालं. नाव द वॉटर इज देअर. आता वॉटरचं काय सांगता येतं, तुम्हाला आता सांगितलं मेल्टिंग पॉइंट. वॉटरचं रूपांतर कशात होणार आहे आता काही वेळात, गॅसेस मध्ये होणार आहे. त्याला आपण बॉइलिंग असं म्हणतो. व्हॉट इज बॉइलिंग दे, कशाला म्हणायचं बॉइलिंग. साधं सरळ आहे, जसं इकडे सांगितलं तसं तिकडे सांगा. द लिक्विड स्टेट टर्न इनटू गॅसियस स्टेट इज कॉल्ड बॉइलिंग. किंवा द वॉटर किंवा द लिक्विड स्टार्ट टू बॉइल. पाणी काय होतं किंवा कुठलाही लिक्विड काय होतं, बॉइल होण्यास सुरुवात होतो, त्याला आपण बॉइलिंग म्हणतो. बॉइलिंग पॉइंट कशाला म्हणायचं मग, व्हॉट इज बॉइलिंग पॉइंट. टेम्परेचर द लिक्विड टर्न्स इनटू गॅसेस. अगदी बरोबर आहे. द टेम्परेचर ऍट विच लिक्विड स्टेट टर्न इनटू गॅसियस स्टेट इज कॉल्ड एज अ बॉइलिंग पॉइंट. व्हॉट इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. जाधव 100 डिग्री सेल्सिअस. का, इथे एकदा गेलं टेम्परेचर तेव्हा तिथून ते सगळं पाणी कशात टर्न होण्यास सुरुवात होते, वाफेमध्ये. इट टर्न इनटू गॅसियस स्टेट बट स्टील टेम्परेचर शोज ओनली 100 डिग्री सेल्सिअस. तुमच्या समोर दिसत आहे तर वाफ येताना हळूहळू वाफामध्ये रूपांतर होत आहे आणि टेम्परेचर आता 80च्या जवळ आलेलं आहे. ओके, म्हणजेच काय होणार आहे आता, हळूहळू याचं रूपांतर गॅसेस मध्ये होणार आहे आणि टेम्परेचर मात्र 100च्या वर जाणार नाही. सो हा कॉन्स्टंट टेम्परेचर इथं दाखवण्यास सुरुवात होईल. इथं जो आहे हा असा येतो बघा, हा काय होईल आता C2D. हा काय झाला, कॉन्स्टंट टेम्परेचर आहे. C2D अजिबात टेम्परेचर वाढणार नाही, त्याला म्हणायचं बॉइलिंग पॉइंट प्लस वॉटर. त्याला म्हणायचं बॉइलिंग पॉइंट. हा जो आहे हा फक्त आणि फक्त तो कोण आहे, वॉटरच आहे. बघा, पाण्याचंच वापरत होतं, पाणी टेम्परेचर वाढत होता, पाणीच होतं पण टेम्परेचर वाढत होतं. इथं मात्र हा काय आहे, ह्याच्याबद्दल सांगता येतं आईस. तर आईस आहे, इथं वॉटर आहे आणि तिथे शेवटी काय आहे, वॉटर वेपर्स आहे. अशा रीतीने आपण काय काय पाहिलं, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग आणि मेल्टिंग पॉइंट ऑफ वॉटर, बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. आणि धिस ग्राफ ऑलरेडी वी डिस्कस इन डिटेल, AB, BC आणि CD. तर त्यानंतर 2 शब्द शिकणार आहे आपण. लॅटेंट हीट म्हणजे काय, लॅटेंट हीट आणि दुसरा शब्द आहे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. बघा 2-3 डेफिनेशन आपण बघूया. आता हे समजलं असेल तर ते समजतं. फर्स्ट, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे बघूया, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आणि दुसरा आहे लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. वेपर म्हणजे वाफ होणे, फ्युजन म्हणजे आईसचं रूपांतर पाण्यात होणे, फ्यूज. बघा, व्हॉट इज लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. द हीट एनर्जी, आता हे आपण जे प्रोव्हाइड करतो ते हीट एनर्जीच आहे. द हीट एनर्जी ऍब्झॉर्ब्ड ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. द हीट एनर्जी ऍब्झॉर्ब्ड ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड टू लिक्विड. सॉलिड मधून लिक्विड मध्ये रूपांतर होताना जी उष्णता शोषून घेतो हीट एनर्जी, त्याला म्हणायचं लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. याचा अर्थ काय, तुमच्याकडे एवढा बर्फाचा तुकडा असेल, त्या बर्फाच्या तुकड्याला म्हणजे सॉलिड आहे, त्या सॉलिडचं रूपांतर लिक्विड मध्ये करण्यासाठी तुम्ही किती हीट वापरला, कळतंय, त्याला म्हणायचं असतंय लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. किती वापरला तुम्ही. असं आहे का हो, एवढा बर्फ त्याला एकच हीट, एवढा मोठा बर्फ घेतला त्याला पाणी करण्यासाठी लागणार हीट वेगळं असतं का शेकच असतं, वेगळं असणार आहे. म्हणजे प्रत्येकाचं लॅटेंट हीट ऑफ फ्युजन वेगळं आहे. कशावर डिपेंड करतं ते, तुम्ही किती मटेरियल घेता त्यावर. तो एक लक्षात आलं, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आता त्यावरूनच स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन बघूया. दुसरं डेफिनेशन काय आहे, स्पेसिफिक म्हणजे पर्टिक्युलर. याचा अर्थ काय, आता तुम्हाला मी छोटा बर्फ मोठा बर्फ असं सांगितलं, पण स्पेसिफिक म्हणजे काय, किती ग्रॅम साठी किती हीट लागतं त्याला आपण स्पेसिफिक म्हणतो. स्पेसिफिकली कशाला म्हणायचं, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे बघा थोडा फरक आताच्या डेफिनेशन मध्ये. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्झॉर्ब्ड ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ सॉलिड. किती सॉलिडला कन्वर्ट करायचं आपल्याला, फक्त युनिट मास ऑफ सॉलिड कन्वर्टेड इनटू लिक्विड फेज इज कॉल्ड स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. एक युनिट साठी फक्त त्याला म्हणायचं लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. 95 वर आलेलं आहे. तर कळलं का स्पेसिफिक लॅटेंट ऑफ फ्युजन म्हणजे काय, द
अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्झॉर्ड ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास, तिथं असं नव्हतं, इथं फक्त युनिट मास ऑफ सॉलिड टू कन्वर्ट इनटू लिक्विड फेज इज कॉल्ड ॲज अ स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. जसं हे लॅटेंट हीट ऑफ फ्युजनचं आहे, आता कशाचं असणार आहे, वेपरायझेशन सुद्धा सेम टू सेम आहे. आता काय बदल होतो बघा, आता डेफिनेशन मध्ये काय बदल होतो. द हीट एनर्जी absorbed at constant temperature during the transformation of liquid into gaseous state is called as a latent heat of vaporization. आता त्याला स्पेसिफिक कसं करायचं, फक्त काय ऍड करणार आपण, युनिट मास. बघा आता, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी absorbed at a constant temperature, कॉन्स्टंट म्हणजे किती असतं, 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअसला वाफ होते का नाही, वाफ, त्या सगळ्या पाण्याची वाफ होण्यासाठी किती आपण एनर्जी दिलं. आता आपण असंच ठेवून दिलं समजा एक 10, 15, 20 मिनिट, सगळंच सगळं पाणी वाफेत निघून जाणार आहे. म्हणजे आपण एक 15 मिनिट उष्णता दिली म्हणजे किती एनर्जी दिली ते मोजता येतं आपल्याला कॅलरीज मध्ये किंवा ज्यूल्स मध्ये. ते काढणं म्हणजेच काय आहे, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. आणि ऑलरेडीच आपण बर्फाचं रूपांतर कशात केलंय, पाण्यात केलं. त्याला एक जवळपास 5-10 मिनिट गेले होते. 10 मिनिटापेक्षा किती एनर्जी गेली होती ते काढणं म्हणजेच काय असणार आहे, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ यूज ऑफ फ्युजन. तर एकूण 6 ते 8 डेफिनेशन झाले. मेल्टिंग, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. लक्षात आलं का सगळ्यांच्या. आता कुणीतरी यायचं आणि टेम्परेचर सांगायचं, तिरगुळे कम बघा, तो टेम्परेचर सांगेल आणि आपण बंद करूया ते. व्हेरी गुड, छान, अगदी छान. 95 वर आलेला आहे. म्हणजेच राईज इन टेम्परेचर तुम्हाला होताना दिसतोय. स्टील देर इज वॉटर, म्हणून इथं काय दाखवलंय, पाणीच आहे. इथं काय बर्फ आहे आणि तिथं काय आहे, वॉटर वेपर्स आहे. तर अशा रीतीने हे आपण ग्राफचं काय केलेलं आहे, एक्सप्लेनेशन इथं केलेलं आहे. आणि हे चार्ट दिलेला आहे. डिफरंट सबस्टन्सेस हॅव डिफरंट मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. बरोबर आहे, प्रत्येक वस्तूचं मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट वेगवेगळा असतो. आता इथं काही आपल्याला मेल्टिंग आणि बॉइलिंग दिलेले आहेत, त्याचे स्पेसिफिक हीट दिलेले आहेत. कुठले, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. लिस्ट सांगतो, वॉटर मेल्टिंग पॉईंट 0, बॉइलिंग पॉईंट 100. त्याचं स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन बघा, फ्युजन म्हणजे बर्फाचं रूपांतर पाण्यात करण्यासाठी 333 किलो ज्यूल पर केजी. याचा अर्थ 1 केजी पाणी घ्यायचं म्हणजे बर्फ घ्यायचे 1 केजी मोजून त्याला उष्णता देण्यास सुरुवात करायची. तर ते पूर्ण पाण्यात जाईपर्यंत त्याला किती, 333 काय किलो ज्यूल एवढी उष्णता लागेल. किंवा कॅलरीमध्ये मोजायचं असेल, कॅलरीमध्ये तर किती आहे, 80 कॅलरी पर ग्रॅम. म्हणजेच काय, 80 ग्रॅम घ्यायचं, फक्त 80 ग्रॅम. ओके, एक 80 ग्रॅम घ्यायचं आणि किती कॅलरी पर ग्रॅम म्हणलेलं, सॉरी 80 कॅलरी पर ग्रॅम. म्हणजे एका ग्रॅम साठी 1 ग्रॅम काय घ्यायचं, बर्फ घ्यायचा, त्याला उष्णता द्यायचं, किती कॅलरी उष्णता त्याला प्रोव्हाइड करावी लागेल, 80 कॅलरी. लक्षात येतं. म्हणजे हे एनर्जी किती प्रोव्हाइड करतो त्याला आपण काय म्हणतो, हे झालं फ्युजनचं. वेपरायझेशनचं बघा, 540 एका ग्रॅमला जर तुम्हाला कशामध्ये रूपांतर करायचं, त्या पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये करायचं आहे, तर तुम्हाला 540 किती कॅलरी एवढी एनर्जी लागते. 540 कॅलरी. त्याचं सगळं मेजरमेंट मिळतं आपल्याला, म्हणजे इन्स्ट्रुमेंट वगैरे आहेत, तुम्ही त्याला ते ठेवला तरी लक्षात येतं की याला उष्णता देण्यासाठी किती आपण प्रोव्हाइड केलं, तर 540 कॅलरी एवढी उष्णता दिली. तर हे 2 गोष्टी, किती एनर्जी आपण प्रोव्हाइड करतो हे कशाच्या सहाय्याने मोजू शकतो आपण, स्पेसिफिक हीट ऑफ फ्युजन, हे बर्फाचं पाणी होण्यासाठी, आणि पाण्याचं वाफ होण्यासाठी काय वापरतो, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. तर एक लिस्ट दिलेली आहे, प्रत्येकाचं वेगळं आहे, पण तुम्ही मात्र क्वार्टरचं लक्षात घ्या परफेक्टली. काय काय, मेल्टिंग पॉईंट 0, बॉइलिंग पॉईंट 100, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ फ्युजन लक्षात घ्या, त्याच्यात कॅलरीचं लक्षात घ्या. आपल्याला गणित सोडवायचे असतात, किती 80 कॅलरी पर ग्रॅम, आणि वेपरायझेशनचे किती 540 कॅलरी पर ग्रॅम. 80 आणि 540 हे 2 गोष्टी लक्षात घ्या. कॉपरचं पण आहे. आणि इथपर्यंतचा भाग इथं मला वाटतं संपलाय, कळलेला आहे सगळ्यांना व्यवस्थित.